जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळच्या वाजले 5 आणि मी एकटाच उठलोय. आता 6 वाजता कॉलेजला जायचं. माझं कॉलेज ठाण्याला आणि मी राहतो घाटकोपरला. आणि पेपर आहे आज माझा, म्हणून लवकर उठलं ते लवकर चाललो कॉलेजला. हे बघा मित्रांनो, कॉलेज आता कॉलेज सुटलो आणि बाहेर आलोय. मित्रांनो मी आलोय कॉलेजवरनं. आत्ता जस्ट आलोय. आता चहा बनवतो, चहा पितो आणि मग कामं करून घेतो घरची, कारण की घरी कोण नाही आहे, मी एकटाच आहे. भाऊ पण गेलाय कॉलेजला. आता कामं करून घेतो आणि मग भेटतो. वेलकम बॅक गाईज. मी आता जेवून झालंय माझं. मी आता बसले. उद्या सीसीचा पेपर आहे कल्चरलचा. तर आता काय करू समजत नाही. उद्याचं काय करायचं, उद्याचं काय टेन्शन नाही. आणि आता बघू काय करायचं. भाऊ आहे दादा. दादा हाय तर कर. काय कुठे लागतोय तो, अजून काय नाही. मित्रांनो आता झोपेतनं उठलोय, बसलोय जरा फोन बघत होतो, रील स्क्रोल करत होतो. आता घरीत कोण नाही भाई. चहा बनवतो, पितो, बघू भावाला फोन करतो काय कधी येणार आहे. नाही तर मग जेवण बनवलं, नाही तर आजचं जेवण मीच बनवणार. आणि जेवणात समजा भाऊ नाही आला तर मग मी बनवणार डाळ भात नाही तर पापड तळे आणि मग जेवेल. कारण की आज मी आहे ना, आज दिवसभर ना शूटिंग म्हणजे ब्लॉगच नाही काढलाय आजचा. मी सकाळी जाताना काढलेला, तो पण नीट नाही काढलाय. कारण की आज खूप मला ना कंटाळा आला. सकाळी लवकर उठलेलो. आत्ताच मित्र दुकानातनं आलोय आणि सामान आणलंय जेवणाला. आता भात आणि डाळ आणली आहे. हे बघा भात आणलाय, तांदूळ आणलाय. तांदूळ घालतो आणि डाळ घालतो. आजचं जेवण मी बनवतोय. भाऊ नाही, लेट येणार आहे. बनवतो आणि व्हिडिओ पण काढतो आणि तुम्हाला दाखवतो पण. हे बघा मित्रांनो, चहा ठेवलाय. आता पप्पा येतील आणि मग भेटतो तुम्हाला जेवण बनवल्यानंतर. मित्रांनो आता टोपात भात काढून घेतो आणि जेवण भात चांगला धुवून गॅसवर चढवतो. आणि आता मित्रांनो भातात मीठ टाकून घेतो. आता बनवतो डाळ. डाळ आणलेली आहे, कुकरला लावतो डाळ आणि मग भेटतो तुम्हाला. आता मित्रांनो माझा कांदा कापून झाला आहे. बघा कांदा, टमाटर आणि टमाटर आता मी डाळीत टाकतो. हे बघा आता अर्धा चम्मच मीठ टाकतो. आता थोडंसं हळद टाकतो. थोडी डाळ तिखट लागेल म्हणून उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकतो. डाळीला फोडणी सामान जे आहे आपल्याकडे, डाळीला फोडणी द्यायला मी ते गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपल्याकडे आहे कढीपत्ता, लसूण ठेचलेले, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, कोथिंबीर, जिरा आणि राई. हिंग माझ्याकडे संपलंय म्हणून हिंग नाही टाकणार आहे. तो आता डाळीचा एकदम डाळ चांगली उकळलेली आणि गरम झालेली आहे आणि एकदम डाळ मस्त झालेली आहे आणि डाळीचा मस्त गरम गरम वास येतोय. आता तुम्ही या जेवायला. माझं जेवण बनवून झालेलं आहे. भात आणि डाळच बनवले. आज जास्त काही बनवलं नाही. कालचं अंड्याचं कालवण ते गरम करून खायचं. मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे. जेवण झाले आणि आता चाललो मी राऊंड मारायला नाश्त्यावर. आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.